डिवाइड 4 डिजिट बाय 2 डिजिट नंबर। बघ श्रेयरी, आपल्याला 2 डिजिट जे 4 डिजिट नंबर आहे, 4 अंकी संख्या आहे, या 4 डिजिट नंबरला 3 डिजिटने आपल्याला डिवाइड करायचं आहे, भागाकार करायचा आहे। ओके, तर या ठिकाणी एक नंबर घेऊ आपण आणि त्याला कसं डिवाइड करतात ते मी या ठिकाणी सांगितलं। 4 3 8 4 डिवाइड बाय 16। ओके, 4 3 8 4 डिवाइड बाय 16 या ठिकाणी आपण घेत आहोत। ओके, मग आता हे करताना बघून घे, 4 3 8 4 डिवाइड बाय 16 डिवाइड करायचं आहे। मग डिवाइड करताना आपल्याला सगळ्यात पहिले याला अशा प्रकारे राईट डाउन करून घ्यावं लागेल सगळ्यांमध्ये। आणि हे जे 16 आहे त्याला आपण म्हणतो डिवायझर, आणि हे जे आहे 4 3 8 4 याला आपण म्हणतो डिव्हिडंड्स। ओके, मग इकडे या बाजूला आपण काय करणार, 16 चा टेबल राईट डाउन करून घेऊ। ओके, 16 1 चा 16, 16 2 चा 32, 16 3 चा 48, 16 4 चा 64, 16 5 चा 80, 16 6 चा 96 and 16 7 चा 112 and 16 8 चा 126 आणि 16 9 चा 144 आणि 16 10 चा 110। ओके, आता अशा प्रकारे आपण टेबल दिल्यानंतर याच्यात काय करावं लागणार आहे, आपल्याला बघायचं आहे की 16 च्या टेबलमध्ये 43 किंवा त्याच्यापेक्षा स्मॉल नंबर कोणते येते, म्हणजेच 48 किंवा इथे दिलेला आहे 43, तर 43 पेक्षा स्मॉल नंबर बघायचा आपल्याला। 43 पेक्षा स्मॉल नंबर कोणता येते, तर 16 1 चा 16 आणि 16 2 चा 32 आणि 16 3 चा 48। जर आपण 48 घेतलं तर ते मोठे येतील, बिगर येतील, म्हणून आपल्याला कोणता घ्यायचा आहे, छोटा घ्यायचा आहे, 16 2 चा। ओके, 16 2 चा इथं काय करणार आपण, डायरेक्टली डिवाइड करतोय। ओके, 16 2 चा 32 आणि याला सबट्रॅक्ट करूया, तर 3 2 केले तर 1 आणि 4 3 केले तर 1। ओके, मग सिंगल डिजिट इथं खाली घ्यायचा 8। ओके, एकच डिजिट खाली घ्यायचा डिव्हिजन करताना। मग 16 च्या टेबलमध्ये 118 किंवा त्याच्यापेक्षा स्मॉल नंबर कोणती येते, 112, बरोबर ना। 112 हे एकदम छोटी आहे, लहान आहे। मग या ठिकाणी आपल्याला हे 112 इथं लिहूया आणि किती नंबरला आले ते, तर 16 7 चा, तर इथं 16 7 चा 112 सबट्रॅक्ट करूया, 8 2 केले तर 6, 1 1 0 आणि 1 1 0, एक नंबर खाली घेऊया। 16 च्या टेबलमध्ये 64 किंवा त्याच्यापेक्षा स्मॉल नंबर कोणते येते ते बघायचं आहे। 16 च्या टेबलमध्ये 64 किंवा त्याच्यापेक्षा स्मॉल नंबर, तर 64 ऑलरेडी येतात, तर इथं 64 किती नंबरला आले ते, 16 4 चा, म्हणून इथं क्वेश्चन मध्ये 16 4 चा, आणि इथं लिहूया 16 4 चा 64 सबट्रॅक्ट करूया, 4 4 0, 6 6 0। ओके, बघा आता या ठिकाणी आपलं डिव्हिडंड्स किती आलं, डिव्हिडंड्स आपल्याला दिलेलं आहे ऑलरेडी, तर आपलं डिव्हिडंड्स आहे 4 3 8 4। ओके, त्यानंतर या ठिकाणी आपलं डिवायझर किती आहे, डिवायझर म्हणजे भागणारी संख्या ही वाली 16। ओके, त्यानंतर याच्यामध्ये एक काम करूया, क्वेश्चन किती आलं, क्वेश्चन्स, तर यामध्ये क्वेश्चन्स आपला आलेला आहे 274 आणि या ठिकाणी रिमाइंडर जो आहे आपला आलेला, तो रिमाइंडर देखील आपल्याला इथे राईट डाउन करावं लागेल, रिमाइंडर आहे 0 0। बघून घे व्यवस्थित या ठिकाणी आलेले नंबर। ओके, हे बघ, डिवायडेंड, डिवायझर, क्वेश्चन्स आणि रिमाइंडर दिसतात व्यवस्थित, हा हेच डिवायडेंड, डिवायझर, क्वेश्चन्स आणि रिमाइंडर। ओके, तर अशा प्रकारे आता आपण परत एक एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत। ओके, तर आता इथं 2 नंबरचं एक्झाम्पल घेऊ आणि डिवाइड करूया। आता इथं 5 डिजिट किती आहे, 5 डिजिट डिवाइड बाय 2 डिजिट, म्हणजे 2 अंकी संख्येने 5 अंकी संख्येला आपल्याला डिवाइड करायचं आहे। तर इथं लिहिणार आहे 8 5 6 1 7, मग 1 2 3 4 5
5 नंबरला आपल्याला डिवाइड करायचं आहे 15 ने, म्हणजे 2 डिजिटनेच. ओके, तर इथं सर्वातला आपण काय करूया, तर 15चा टेबल राईट डाऊन करूया. ओके, तर 15 1चा 15, 15 2चा 30, 15 3चा 45, नंतर 60, नंतर 75, त्यानंतर 90, त्यानंतर 105, त्यानंतर 120 आणि 135 आणि शेवटी 150. हा 15चा टेबल आपल्याला राईट डाऊन करून घ्यायचा आहे. ओके, आता डिवाइड करूया याला. तर इथं एक साइन काढूया आणि या 15ला डिवायझर प्लेस मध्ये टाकूया. इथं 85167 हे डिव्हिडंड प्लेस मध्ये 85167 हे टाकले आपण डिव्हिडंड प्लेस मध्ये. ओके, मग आता टेबल. ओके, आता आपण 0 देऊन सुद्धा याला करू शकतो. तर 15 पहिले एक डिजिट घेऊया. 15च्या टेबल मध्ये 8 येतो का, नाही येत. मग 0 ने भाग द्या. 15 0चा 0. मग या ठिकाणी सबट्रॅक्ट करूया. 8 - 0 केले तर 8 ऍज इट इज. एक डिजिट खाली घेऊया. तर 15च्या टेबल मध्ये 85 बघा बरं येतात का, नाही येत. मग 85 येत नाही, तर 85 पेक्षा स्मॉल नंबर कोणती आहे, 85 पेक्षा स्मॉल नंबर आहे 75. 75 किती नंबरला येते, तर 15 5चा 75, 15 5चा 75 आणि किती नंबरला आलते, तर 5, म्हणून इथं 5. 5 - 5 10, 8 - 7 1. ओके, एक डिजिट परत खाली घेऊ, तर याले 101. आता 15च्या टेबल मध्ये 101 येतात का बघा, नाही. मग त्याच्यापेक्षा स्मॉल नंबर कोणती, तर 90. किती नंबरला येतात 90, 15 6चा. ओके, 15 6चा 90. मग 1 - 0 केले तर 1 आणि 10 - 10 केले तर इथे राहतील 1. ओके, आणि 1 - 1 हातचा जो घेतला होता इथं आपण कॅरी केलेला तो 1 - 1 0. ओके, मग 11. मग आपण 6 एक डिजिट खाली घेऊ. 6 खाली घेतला तर 15च्या टेबल मध्ये 116 बघायचं येतात का, नाही येत असतील तर त्याच्यापेक्षा स्मॉल नंबर. तर याच्यापेक्षा स्मॉल नंबर आपण बघा इथं 105 आणि 120 येत आहेत. मग 105 लिहायचे का 120, 120 मोठे आहे म्हणजे ते लिहायचे नाही. मग 105 आपण देणार आहोत. 105 करा सबट्रॅक्ट. 6 - 5 केले तर 1, 1 - 0, 1 - 1 1 आणि 1 - 1 0. एक नंबर राहिली होती ती आपण खाली लिहूया. मग इथं 15 म्हणजे आपल्याला 105 आले होते 7 नंबरला, तर 7. ओके, मग आता 15च्या टेबल मध्ये 170 येतात का बघा, नाही येत. मग त्याच्यापेक्षा स्मॉल नंबर 105. ओके, किती नंबरला, ते सुद्धा इथं 7 नंबरला 105. करूया सबट्रॅक्ट. 7 - 5 केले तर 2, 1 - 1 केले, 1 - 0 केलं तर 1 आणि 0 - 0 म्हणजे 1 - 1 केलं तर 0. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला इथं डिव्हिजन करायचं होतं. ओके, आता बघून घे इथं जे आलेलं आहे, इथं काय काय आलेलं आहे, तर इथं हे जे प्लेस दिसते हे 85167 हे आहे डिव्हिडंड्स. ओके, आणि हा 15 म्हणजे 15 हा काय आहे, हा इथं डिवायझर. आणि हे जे आपला आन्सर आलेला आहे 05677 हे आहे क्वेश्चन्स. काय आहे, क्वेश्चन्स. 15 डिवायझर, 85167 हा आहे डिव्हिडंड्स. म्हणजे हा पूर्ण केलेला आपण या ठिकाणी डिव्हिजन भागाकार. आणि सगळ्यात खाली बघ काय आलेलं आहे 0112 म्हणजे हा रिमाइंडर. जे सगळ्यात खालची संख्या शिल्लक राहते तिला आपण काय म्हणतो, रिमाइंडर. काय म्हणतो, रिमाइंडर. ओके, मग आता आपण याला आपल्या फॉर्म मध्ये लिहूया की कशा प्रकारे येत आहे. ओके, तर इथं डिव्हिडंड्स किती आलेला आहे तो लिहूया. डिव्हिडंड्स किती सांगितलं आहे बघ या ठिकाणी 85167. ओके, त्यानंतर डिवायझर इथे किती आहे, डिवायझर या ठिकाणी आहे आलेला तो आहे 15. ओके, नंतर क्वेश्चन्स आपण आता शोधलेला आहे. किती आहे क्वेश्चन्स, क्वेश्चन आपला आलेला आहे या ठिकाणी 05677. ओके, त्यानंतर इथं रिमाइंडर म्हणजे बाकी. तर बाकी किती आलेली आहे 0112. ओके, तुम्ही फक्त 12 जरी दिले तरीही चालतील. ओके, कळलं मग, ठीक आहे. तर हा होमवर्क आहे डिवाइड SW. या ठिकाणी
हे ज्या नंबर्स आहेत 87,456 डिवाइड बाय 16. ओके. त्यानंतर 98,575 डिवाइड बाय 14, 98,534 डिवाइड बाय 13, 84,754 डिवाइड बाय 12 आणि 20,834 डिवाइड बाय 18. म्हणजे 16, 14, 13, 12, 18 यांचे टेबल लर्न करायचे आहे, पाठ करायचे आहेत आणि पाठ केल्यानंतर याचा तुला डिवाइड करायचा आहे. ओके. तुम्हा सर्वांना डिवाइड करायचं आहे. आलं लक्षात? ठीक आहे. आणि डिवाइड झाल्यावर तुमचा जे काही डिव्हिजन येईल, कॉन्स्टंट येईल, रिमाइंडर येईल, जिथं तुम्ही नोटबुकवर सॉल्व्ह करणार आहात त्या नोटबुकवर सॉल्व्ह करून त्याचे फोटो मला सेंड करायचे आहेत. ओके.